शिवपानंद शेतरस्ते चळवळ महाराष्ट्राचे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मुंबई मंत्रालयात शेत रस्त्यांच्या अनेक अडचणींबाबत अजूनही अडचणी असल्याचे तसेच याबाबतच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, महसूल विभागाचे सचिव अशा सर्वांना प्रत्यक्ष भेटून निवेदनपत्र दिलेले होते। तसेच नागपूर अधिवेशनात राज्यभरातील अनेक शेतकरी येऊन सर्व आमदार व मंत्र्यांना चळवळीची गांधी टोपी तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेले पेरू देऊन अहिंसक व गांधीगिरींच्या मार्गाने लक्षवेध आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर चळवळीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते हे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडकले। त्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या पोलीस बंदोबस्ताला भेटून काही पदाधिकारी, अनेक मंत्री, विरोधी पक्षनेते व अनेक आमदारांना प्रत्यक्ष भेटून शेतरस्त्यात अजूनही येणाऱ्या अनेक मागण्यांची माहिती दिली। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना घोषित करत शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला। तसेच चळवळीच्या असणाऱ्या सर्व मागण्यांचा मुद्दा शिवसेनेचे नेवास्याचे आमदार विठ्ठल लंघे यांनी सभागृहात मांडल्याने शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या वतीने कौतुक करत आभार मानले आहेत। तसेच सर्व आमदारांना वाटण्यासाठी आलेले पेरू शेतकऱ्यांनी स्वतःही खाऊन व एकमेकांना मिठाई भरवत घालून आनंद साजरा केला। सर, आज अनेक रस्ते खुले होत आहेत, सरकार पण चांगलं काम करते। शरद पवार यांनी त्यांच्या शेतापासून सुरुवात केली। तुम्ही एक तरुण नेतृत्व शेतकरी पुत्र म्हणून आपण आमदार म्हणून काय या ठिकाणी सांगाल? मी आमदार नसताना सुद्धा माझ्याकडे जेवढे ग्रामीण भागातून लोक येत होते ती फक्त रस्त्या संदर्भातच मोठी संख्या होती। आजही माझ्याकडे आमदार झाल्यानंतर मोठ्या संख्येने रस्त्या संदर्भातच शेतकरी बांधव येत असतात। त्यामुळं आमचे सहकारी शरदराव पवळे यांनी जी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ता चळवळ सुरू केली त्या अतिशय स्तुत्य आहे। त्या माध्यमातून निश्चित शेतकरी बांधवांच्या भावना ज्या आहेत, जे रस्ता लागतो दळणवळणासाठी ते खुले होण्याचा निश्चितच सरकारच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे। सरकारसुद्धा यामध्ये लक्ष देऊन आहे। ज्या पद्धतीने शिवरस्ते असेल, शिवपानंद रस्ते त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्यावर निश्चितच यांना यापूर्वी मला वाटतं सरकारकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि माझासुद्धा प्रयत्न राहील त्या ज्या ज्या पद्धतीने आपल्याला यामध्ये मदत लागेल की माझ्या माध्यमातून निश्चित होईल। कारण मी सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा असल्यामुळं मला याची जाण आहे। त्यामुळे आपण करत असलेल्या उपक्रमाला पुन्हा मी खूप शुभेच्छा देतो आणि जिथं जिथं माझी गरज पडेल आपल्या पाठी करेल अशी घोषणा दादा समृद्धी तुम्हाला टोपी 2 मिनिटं खाली पुढच्या काळामध्ये एकही शेतकरी क्षेत्रात वंचित राहणार नाही। सर, आमचा पेरू तुम्हाला राज्यभर आमच्या प्रशासनाने एका ठिकाणी आमचे पेरू घेतले, त्याने राज्यभर पेरू वाटले आणि आज तुम्ही आमचा पेरू शिकायला आणि आमचा पेरू आज गोड झाला पाहिजे। सर, प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार रस्ता मिळाला पाहिजे। हा पेरू लखनौ 49 हा गोड